नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। एक शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला, कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सांभाळत परीक्षा दिली, लग्न झालं त्यानंतरही आस सोडली नाही, त्याच्याच धडपडीमध्ये राहून परीक्षा दिली, दूर जाऊन काय केलंय, संघर्ष करून केंद्रावर जाऊन परीक्षा दिल्या, त्याच्यामध्ये देखील माध्यमांचा घोर। आणि हे सगळं होऊन देखील काय झालंय की फॉर्म भरायचा आहे, आता मला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हे रजिस्ट्रेशन करत असताना डाटा मिसमॅचची अडचण येऊन राहिलेली आहे। डाटा मिसमॅच नेमकं कशामुळे येत आहे की आम्ही जी काही सीटीईटीची परीक्षा दिली किंवा कोणी टीईटीची परीक्षा दिली, आता ह्या परीक्षा देत असताना त्यांनी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटच्या नावाने आपल्याला फॉर्म रजिस्ट्रेशन करायचा होता। मग आपल्या आई वडिलांच्या नावाने ते फॉर्म भरले गेलेत आणि आता त्याच माता भगिनी आहेत, ते महिला मंडळी आहेत, त्याच ताई आहेत, यांनी जो फॉर्म भरलेला आहे तो लग्नानंतर त्यांचं नाव चेंज झालेलं आहे। लग्नानंतरच्या नावाने त्यांनी टीआयटीची परीक्षा दिलेली असेल, टेट 2025। आता या दोन्ही गोष्टीमध्ये त्यांच्या नावामध्ये काय होत आहे, फरक दिसतंय। एक नाव वडिलांच्या नावाचं, दुसरं नाव आहे ते लग्नानंतरचं। मग हे येऊन देखील काय झालेले, डाटा मिसमॅचची एक अडचण निर्माण झाली। आता ही डाटा मिसमॅचची अडचण निर्माण झाली तर त्यासाठी आपल्याला जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी अर्ज दिले, त्याच्या ठिकाणी जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते देखील लावले आणि काही तासानंतर, 24 तासानंतर म्हणा किंवा एक दिवसानंतर ते प्रॉब्लेम कुठेतरी सॉल्व्ह व्हायला लागलेले होते। पण ते झालं नाही की एसईबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या कॅन्डिडेटचा एक महत्वाचा जी आर किंवा नोटिफिकेशन म्हणावं लागेल, जी आर नाही पण नोटिफिकेशन समोर आलंय की ज्या वेळेस त्यांनी सीटीईटीची परीक्षा किंवा टीईटीची परीक्षा दिली तेव्हा त्यांच्याकडे जे काही कास्ट सर्टिफिकेट होतं तेच कास्ट सर्टिफिकेट अप्लाय या ठिकाणी लागू राहील, 55%, 60% अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर यायला लागलेल्या आहेत। मग मात्र आता तेव्हा जर त्या विद्यार्थ्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि आता त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्याला त्याच्या कास्ट सर्टिफिकेटचा लाभ घेता येणार नाही। हे देखील या ठिकाणी एक नवीन गोष्ट समोर आलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी तारीख आहे ना, 14 मे 2025, याच्या पर्यंतचेच डॉक्युमेंट, मग याच्यामध्ये ठीक आहे तुमचे कास्ट सर्टिफिकेट लागू असेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम। पण मग हे जे डोमेसियल सर्टिफिकेट आहे ते काय महाराष्ट्राचं रहिवासी असल्याचं सर्टिफिकेट असते। मग रहिवासी असणं ही काय शैक्षणिक पात्रता आहे का? नाहीये मुळातच। आणि जर समजा एखादा व्यक्ती 14 तारखेच्या नंतर महाराष्ट्राचं रहिवासी सर्टिफिकेट धारण केलेला आहे आणि एखादा 14 तारखेच्या अगोदरचा, तर 14 तारखेच्या नंतर त्याला प्रमाणपत्र प्राप्त झालं म्हणजे तो त्या तारखेनंतर महाराष्ट्राचा रहिवासी थोडी बनलेला आहे। आणि 14 तारखेच्या अगोदरही तो महाराष्ट्रातच राहत होता, याचे अनेक पुरावे असल्याची गोष्टी, जसे की तुम्ही आता समजा 10th स्टँडर्ड आहे, 12th स्टँडर्ड आहे किंवा जे काही डिग्रीज वगैरे घेतलेले आहेत, जे काही ग्रॅज्युएशन धारण केलेले आहे ते देखील महाराष्ट्रात राहूनच केल्याचे पुरावे आहेत ना। बोर्ड सर्टिफिकेट आहे, बोर्ड सर्टिफिकेट कोणत्या मंडळाचे? महाराष्ट्र स्टेटच आहे ना, मग तिथूनच ते मिळालेले आहे ना। मग जर तो विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटच्या सर्टिफिकेट नुसार 10वी परीक्षा महाराष्ट्रात पास केलेली आहे, म्हणजे सांगण्याचं उदाहरण सांगत आहे, मग ते डोमेशियल सर्टिफिकेटचा एवढा मोठा इश्यू जर असेल तर ते जे काही अभियोग्यता धारक आहेत त्यांना आता मात्र रजिस्ट्रेशन करताच येणार नाही का? ही एक मोठी अडचण झालेली आहे। असे हजारो अभियोग्यता धारक आहेत, ज्या मित्रांच्या माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स देखील दिसत आहेत की सर डोमेसियल सर्टिफिकेट हे तारखेनंतरचं असेल तर चालणार नाही का? खरंच म्हणजे मनाला एवढं दुःख वाटते की डोमेशियल सर्टिफिकेट इज नॉट द एज्युकेशनल क्वालिफिकेशन। या विद्यार्थ्याने जर तुम्हाला बीएड असेल किंवा इतर काही क्वालिफिकेशन असेल ज्याने त्याच्या नोकरीमध्ये त्याला खूप मोठं पद भेटणार असेल, त्या मोठ्या पदावर त्याची अपॉइंटमेंट होणार असेल, उद्या होऊ शकते शिक्षक भरतीची परीक्षा देताना IAS अधिकाऱ्याचं पद त्याला भेटणार होतं का? म्हणजे डोमेशियल सर्टिफिकेटमुळे त्याला त्या ठिकाणी अडवण्यात यावं असं मला देखील अजिबात वाटत नाही। त्यामुळे डोमेशियल सर्टिफिकेटची अट ही निश्चितपणे शिथिल व्हायला पाहिजेत। ही त्याच्या तारखेनंतरचं देखील प्रमाणपत्र असेल तरी काही अडचण नसावी असं माझं वैयक्तिक मत आहे। मित्रांनो,
आता ही जी आहे आपली पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख ही 29 डिसेंबर आहे आणि 29 डिसेंबर पर्यंत हा एक मुद्दा आहे. दुसरा डाटा मिसमॅचचा मुद्दा आहे. अजूनही अनेक महिलांना ओटीपी येण्यात अडचण येत आहे, अनेक मित्रांना ओटीपी येण्याची अडचण येत आहे. मग आता ओटीपी येण्यास विलंब लागतो. मध्ये रविवारी कार्यालय बंद राहते, मध्ये एक सुट्टी आली त्या दिवशी कार्यालय बंद राहते. मग ईओ ऑफिसला जाऊन देखील त्या विद्यार्थ्यांचा डाटा मिसमॅचची प्रॉब्लेम तेव्हा सॉल्व्ह झाली नाही. मग त्यांचं फॉर्म भरायचं राहिलेलं. त्यांच्यासाठी मुदतवाढ व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? ऑब्विसली थोडीफार मुदतवाढ व्हायला पाहिजे. यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील सुरू आहेत आणि असं माहीत पडत आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुदतवाढ होणार या संदर्भात पॉझिटिव्ह डिसिजन येणार आहे. पॉझिटिव्ह डिसिजन येणार आहे म्हणजेच काय की 29 डिसेंबरच्या ऐवजी आता काही दिवस आपल्याला हे वाढवून भेटणार आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन अगदी व्यवस्थित करा, शांततेने करा. ज्या काही डॉक्युमेंटच्या अटी असतील, नियम असतील, ते आपल्याला नियमाला पालनच करायचं आहे, त्या नियमाला अधीन राहून करायचं आहे. पण जे काही गोष्टी असतील, डोमिसाइल सर्टिफिकेट सारखे मुद्दे असतील, तर त्यासाठी निश्चितपणे शासनाने देखील त्यावर फेरविचार करायला पाहिजेत, असं या ठिकाणी अनेक अभियोग्यताधारकांच्या मनातील भावना आहेत. आता शिक्षक भरतीचा रोडमॅप मात्र या ठिकाणी जाहीर व्हायला पाहिजे. तो रोडमॅप शासनाच्या वतीने जाहीर व्हावा, जेणेकरून ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, है की नाही? आणि जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांना जर नोकरीला लागायचं असेल, त्याला जर शिक्षक व्हायचं असेल, तर पोर्टलवर जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही बघाल की इथं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक लोक एकत्र येऊन काम करतात. आपल्या या पवित्र पोर्टलच्या या लढ्यामध्ये मी सर्वांना एक नम्र विनंती करणार आहे की कोणीही ज्यांना जास्त गुण असतील त्यांनी देखील अति जास्त घाई करून काय स्वतःच आपण जे काही नोकरी लागणार आहोत एवढा विचार करून जर आपण कमी जागावर समाधान मांडलं ना, तर मित्रांनो, पुढची भरती प्रक्रिया कधी येईल, आणखीन जागा किती निघतील, हे आपल्याला काहीच माहित नाही. म्हणून याच प्रक्रियेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. पवित्र पोर्टलवर जेवढ्या जास्त जागा येतील ना मित्रांनो, आता हे रजिस्ट्रेशनसाठी एवढं घाई करायची गरज नाही. रजिस्ट्रेशन सर्वांनी करून घ्यायचंय, पण रजिस्ट्रेशनची मुदत आणखी काही 8-10 दिवस वाढल्याने काही फरक पडणार नाही. 2.5 लाख अभियोग्यताधारक आहेत आणि मग त्यांच्यापैकी नोंदणी किती झालेली आहे आणि बऱ्याच अभियोग्यताधारकांची नोंदणी बाकी आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजेत. मुदत निश्चितपणे वाढायला पाहिजेत आणि ती शासन वाढवून देईलच याची मला पूर्ण खात्री आहे मित्रांनो. आणि सर्व जे काही अभियोग्यताधारक आहेत, अजून त्यांचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर मित्रांनो भरा. या संदर्भात देखील आपल्या काही रिक्वेस्ट असतील त्या देखील रिक्वेस्ट आपण शासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि शासनाने देखील या अभियोग्यताधारकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त जागा ज्या काही रिक्त असतील त्या सर्व पवित्र पोर्टलवर आणाव्यात, जेणेकरून कमी गुण मिळणाऱ्या शिक्षकांना, मित्रांना देखील शिक्षक होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी एक आशेचा किरण निर्माण होईल. त्यांच्या जीवनात देखील एक नवीन प्रकाश येईल आणि ज्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये काय होईल, 2 वेळेच्या भाकरीची सोय लागेल आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्याच्या ज्या अभियोग्यता आहेत त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये देखील काय होईल, पॉझिटिव्ह परिणाम होईल, बदल होईल, असं मला वाटते. तुम्हाला या संदर्भात काय वाटते? या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.